सोलापूर येथील व्यापारी SRL कंपनीचे संचालक श्रीकांत सुरेंद्र कुमार लड्डा व लक्ष्मीकांत सुरेंद्र कुमार लड्डा यांना 10,83,00,000 GST प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे मोहिते यांनी सशर्त जामीन मंजूर केला। यात थोडक्यात हकीकत अशी, SRL इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक श्रीकांत लड्डा व लक्ष्मीकांत लड्डा यांनी 8 जानेवारी 2025 रोजी GST कार्यालय सोलापूर यांना 10,83,00,000 ITC म्हणजे GST प्रकरणी अटक केली होती। सदर कामी व्यापारी लड्डा बंधू यांनी सोलापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी जे मोहिते यांच्या कोर्टासमोर झाली। सदर सुनावणी वेळेस आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की लड्डा बंधू हे प्रतिष्ठित आणि प्रामाणिक व्यापारी आहेत, त्यांचा संपूर्ण व्यवहार पारदर्शी आहे। GST कार्यालयाने 75 बॉक्स फाईल्स जप्त केले आहेत। लड्डा बंधूंची 5 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे। जेलमध्ये ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही, ते कुठेही पळून जाणार नाहीत, तसेच तपास कामी सहकार्य करण्यास तयार आहेत। हा युक्तिवाद सदर सुनावणी वेळेस कोर्टासमोर सादर करण्यात आला। सदर वेळी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांचे न्यायनिवाडे सादर केले। सदरचा युक्तिवाद व न्यायनिवाडे विचारात घेऊन कोर्टाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते 2 पर्यंत GST कार्यालय सोलापूर येथे हजेरी लावणे तसेच पासपोर्ट GST कार्यालयाकडे जमा करणे अशा अटींवर आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला। सदर कामी व्यापारी लड्डा बंधू यांच्यातर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट विश्वास शिंदे तसेच सरकारतर्फे ॲडव्होकेट महेश झंवर यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।